नमस्कार, मी ज्योती. ज्योतिष फ्लेवरफुल किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज मी बनवते पनीर फ्रँकी. त्यासाठी इथे मी 200 ग्रॅम पनीर घेतले. आता पनीरचे आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. जास्त मोठे तुकडे करायचे नाहीत, कारण पनीर फ्रँकीमध्ये आपल्याला छोटे छोटे तुकडे हवे आहेत. त्यासाठी तुम्हाला पाहिजे तेवढे छोटे तुकडे तुम्ही करू शकता. पनीरचे छान मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. आता आपण पुढची प्रोसेस करूया. त्यासाठी इथे मी एक अंदाजे 4 ते 5 चमचे ताजं दही घेतलेलं आहे. दही जास्त आंबट घ्यायचं नाही. त्याच्यामध्ये मग 2 चमचे तेल घालायचं, कश्मीरी मिरची पावडर, हळद आणि आपल्याला गरम मसाला घालायचा, चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये जास्त गाठी होऊन द्यायचे नाहीत, त्यामुळे आपल्याला छान याचे मिक्स करून घ्यायचं आहे. मग त्याच्यामध्ये आपण कट केलेलं बारीक पनीरचे तुकडे घालून घ्यायचे आहेत आणि हे सगळं आपलं मिश्रण द्यायचं. या पनीरला सगळं छान लावून घ्यायचं आहे आणि एक 10 मिनटं आपल्याला याला असंच ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्याला पनीरमध्ये हा सगळ्या मसाल्यांचा छान फ्लेवर येईल. 10 मिनटानंतर कढई गरम झाली की त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घातलं आणि मॅरिनेट केलेलं पनीर घालून घ्यायचं आहे. पनीर आपल्याला छान मस्त 2 मिनटं मंद गॅसवरती आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता पनीर छान परतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण शिमला मिरची, कांदा आणि टमॅटो असं उभं बारीक पातळ कट करून घेतलेलं आहे, ते घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला जास्तीत जास्त एक 2 ते 3 मिनटं आपल्याला ह्या भाज्या परतून घ्यायच्या आहेत. फक्त जास्त परतून घ्यायच्या नाही आहेत, जरासा कच्चापणा त्यात राहिला पाहिजे. मग इथे मी पातळ चपात्या लाटून घेतलेल्या आहेत. तुम्ही मैद्याच्यासुद्धा चपात्या घेऊ शकता. इथे मी नॉर्मल गव्हाची चपाती करून घेतलेली आहे. त्या चपातीवरती मायोनीज आणि मी तर लसणाची चटणी घातलेली आहे. ती आपल्याला छान याच्यावरती पसरवून घ्यायची आहे. त्याच्यावरती आपण तयार करून घेतलेलं पनीर आणि भाज्या घालून घ्यायच्या आहेत. वरून कच्चा बारीक चिरलेला पातळ कोबी घालायचा, बीटरूट घालायचं. तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही घालू शकता. याच्यासोबत उकडलेल्या बटाट्याची भाजीसुद्धा घालू शकता, खूप छान लागते. हे घातल्यानंतर आपल्याला हे चपाती छान याची फोल्ड करून याचा एक रोल बनवून घ्यायचा आहे आणि हा रोल आपल्याला आता तव्यावरती शेकून घ्यायचा आहे. त्यासाठी तवा गरम झाला की एक अर्धा चमचा तेल घालायचं आणि त्याच्यावरती हा पनीरचा रोल ठेवून द्यायचा आणि दोन्ही बाजूनी आपल्याला छान याला सोनेरी रंगावरती परतून घ्यायचं आहे. गॅस मोठा करायचा नाही, एकदम बारीक गॅसवरती परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे वरतून. तर दोन्ही बाजूने असंच आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. आपला रेडी आहे पनीर फ्रँकी म्हणा किंवा पनीर रोल म्हणा. तुम्ही नक्की करून बघा आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.